आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधिष्ठित महाराचार्य कवीश्वर कुलाचार्य श्री मोठे बाबाजी कारंजेकर अमरावती अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष बाबा यानंतर आपले विचार व्यक्त करणार आहेत। बाबांची जेव्हा जेव्हा भेट होते तेव्हा प्रत्येक मनाला प्रत्येक महानुभाव साधकाला एक नवी प्रेरणा मिळते आणि म्हणून प्रेरणेचे ऊर्जेचे स्रोत अथक परिश्रम करून ज्यांनी स्वतःचं व्यक्तिमत्व आणि स्वतःचं व्यक्तिमत्वच नाही तर महानुभाव पंथाचं व्यक्तिमत्व या भारताच्या भूपटलावरती अधोरेखित केलेलं आहे असे आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबांना मी करबद्ध प्रार्थना करतो। आपण आपले अध्यक्षीय विचार यानंतर आम्हा सर्वांना मार्गदर्शित करावे, उद्बोधित करावे। जोरदार टाळ्यांनी बाबांचं आणि बाबांच्या विचारांचं आपण स्वागत करूया। आदरणीय बाबाजी अमरावती। जया वंदने विघ्न बाधान बाधे, जया चिंतने साधका वेद साधे, प्रसादातया वासनिका सुगोत्रा, नमस्कार मे भिक्षुकास्तान मात्रा, नमस्कार मे भिक्षुकास्तान मात्रा, सर्वज्ञ श्री संख्येनं जास्त आहोत आपण, पण फक्त शरीराने इथे येऊन बसलात तुम्ही। घरात फिरणारं मन काही वेळासाठी इथे आणा ना। ज्या वेळेस जय जयकार होत असतो तुमची साथ अपेक्षित असते। पुन्हा एकदा राऊळमाय राऊळबाप असलेल्या श्री गोविंद प्रभू बाबांचा आपण जय जयकार करू। श्री गोविंद 50% आलात, अपेक्षा 100% करता। प्रचंड परिभ्रमण करणारा अवतार आहे। इतका परिभ्रमण कुठल्याच अवताराचं नाही। भगवान श्री कृष्णांनी केलं तेही सीमित केलं। विदर्भात आले, रुक्मिणी न्यायासाठी आले, तिचा उद्धार करायसाठी आले, तिथेही परिभ्रमण सीमित आहे। श्री चक्रपाणी बाबांचा जरी विचार केला तरी तिथेही बघा तुम्ही, तेही परिभ्रमण सीमितच आहेत। श्री गोविंद प्रभू बाबा तर 125 कुठे गेलेच नाही। साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू अज्ञानात खितपत पडलेल्या जीवांना बाहेर काढण्यासाठी अनवानी महाराष्ट्रभर फिरलेत। पण त्याही पेक्षा ज्या स्वामींनी मला सांगितलं या मार्गाशी अधिकरण श्री दत्तात्रय प्रभूंचं परिभ्रमण बघा। आजही बघा तुम्ही, काशीचं स्नान, कोल्हापूरची भिक्षा, पांचाळेश्वरचं भोजन आणि माहूरची निद्रा, प्रभू पांचाळेश्वरला आहे, भोजन झालेलं आहे, गुंफेमध्ये वामकुक्षीसाठी थांबलेले आहे। आता आपल्याला दत्तात्रय प्रभूंचा जय जयकार करायचा आहे, तो पांचाळेश्वरच्या गुंफेपर्यंत पोहोचला पाहिजे। आणि मग असा जय जयकार हा बेंबीच्या देठापासून केल्यानंतर तो परमेश्वरापर्यंत पोहोचत असतो। आणि म्हणून आपण दत्तात्रय प्रभूंचा जय जयकार करू। श्री दत्तात्रय। आता बरे वाटले तुम्ही। खरी दिवाळीची सुरुवात तर हीच आहे। चक्रपाणी अवतार दिनाच्या निमित्तानं त्या घाटकोपर मंडळाच्या निमित्तानं आयोजित ही धर्मसभा, या संपूर्ण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय
आचार्य प्रवर कुरकुडवाडी निवासी आदरणीय श्री आचार्य प्रवर श्री वांदेशकर बाबाजी, त्याचप्रमाणे अशा परमपूज्य आदरणीय महंत रेलके बाबा आहेत. परमपूज्य आदरणीय सद्देय आमच्या वडाळा मंदिराच्या संचालक पूजनीय तपस्विनी राणीताई आहेत. परमपूज्य आदरणीय सद्देय महंत श्री माल्लेराज बाबा आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे जे स्वागताध्यक्ष आहेत असे आदरणीय सद्देय बीजी जाधव साहेब, पण आता भास्कर दादा अमृते झालेले आहेत. त्यांचा कार्यकाळ मी माझ्या लहानपणापासून अनुभवलेला आहे. अत्यंत चांगला अधिकारी म्हणून. गडकरी साहेब कुणाला प्रशस्तीपत्र देत नाहीत, पण गडकरी साहेब यांच्या सत्कारासाठी उपस्थित राहिले आणि त्यांनी सांगितलं असा अधिकारी मी महाराष्ट्रात बघितला. अधिकारी असावा तर त्यांच्यासारखा असावा, आणि आता साधक महानुभावाचा असावा तरी तो त्यांच्यासारखा असावा, हे अत्यंत महत्वाचं आहे. असे आदरणीय बीजी जाधव साहेब आहेत. समोर सगळी मंडळी आहे. आदरणीय सद्देय श्री आमचे सागरदादा आहेत. त्याचप्रमाणे आशुतोष शास्त्री आहेत. इकडे मयंकराज बाबा आहेत. इकडे आमचे रेवेराज बाबा आहेत. त्याचप्रमाणे ही सगळी आदरणीय सर्व या ठिकाणी मंडळी आहे. तुमचं नाव घेतलं की माझी वाणी पवित्र होत जाणार आहे, पण वेळेकडेही बघावं लागतं. असे सगळे उपस्थित असलेले या ठिकाणी असलेले सर्व आदरणीय संत तपस्विनी सश्रद्ध अंतकरणानं प्रभू श्री चक्रधरांच्या श्री चरणावर श्रद्धा समर्पित करण्यासाठी उपस्थित असलेली सर्व मातृतुल्य पितृतुल्य मंडळी, बंधू भगिनी आणि बालमित्रांनो, आज अवतार दिवस आपण साजरा करतो. श्री चक्रपाणी महाराजांचा अवतार दिन साजरा करतो. प्रामुख्याने बघा ना, आपल्याला सांगितलेलं की परमेश्वर अवतार हे गर्भ स्वीकारतात, दवड करतात आणि पतित उठवतात. या तीन पद्धती आपल्याला सांगितलेल्या आहेत. आता श्री चक्रपाणी महाराजांचा अवतार जर आपण बघितला तर हा गर्भ स्वीकारणारा अवतार आहे. श्री दत्तात्रय प्रभू भगवान श्री कृष्ण महाराज आणि श्री चक्रपाणी महाराज. आता गंमत अशी आहे की भगवान श्री चक्रपाणी महाराजांनी मात्या पित्याच्या पोटी जो अवतार धारण केला, जनक आणि जनकाईसाच्या पोटी जो अवतार धारण केला, तर मग जनक आणि जनकाईसाच्याच पोटी का केला? अनेक माता पिता असतील ना. भगवान श्री कृष्णाने वसुदेव देवकीच्या पोटी जन्म घेतला, मग वसुदेव देवकीच्याच पोटी का? अनेक माता पिता तिथे असतील, मग त्यांच्या का नाही, यांच्याच का? हाही चिंतनाचा विषय आहे. म्हणून आमचं तत्व आणि शास्त्र असं सांगतं की ज्या एखाद्या आमच्या पुरुषांनी किंवा स्त्रीने एखाद्या महात्म्याचे, एखाद्या वासनिकाचे, एखाद्या उपदेशाचे, एखाद्या नामधारकाचे जगन्य दोष बघितले असतील, ते दोष आपल्या पोटात सामावून घेतले, इतरांप्रती व्यक्त केले नाही, तर अशाच माता पित्याच्या पोटी परमेश्वर अवतार धारण करतात. म्हणून भगवान श्री कृष्णाने वसुदेव देवकीच्या पोटी, श्री दत्तात्रय प्रभू असतील, श्री चक्रपाणी महाराज असतील, त्यांनी आपल्या मात्या पित्यांच्या पोटी, त्या मात्या पित्यांचं हे भाग्य आहे. पण आपण राहू शकतो का? एखाद्याचा दोष बघितला तर, मुलांचा बघितला, मुलींचा बघितला तर सहज आहे, ते आपले आहे, आपण तो झाकतो. आपल्यांचं झाकणं याला महत्व नाही, इतरांचा जो झाकतो त्याला महत्व आहे. आणि म्हणून इतरांचे दोष पाहिल्यानंतरही ते उक्त न करता पोटात सामावून ठेवा आणि बोलू नका. खर तर याच्यावरच लगाम लावायला सांगितलेली आहे. ती महानुभाव तत्वज्ञानांनी, स्वामींनी ही सगळी तोंडावर लगाम लावायला लावलेली आहे. जास्त जर जेवलात तुम्ही तर पोट बिघडतं,
बिघडतं की नाही? आणि जास्त जर बोललात तर संबंध बिघडतात. केवळ तोंडाने जे काही आपण करू त्याच्यावरच सगळ्या गोष्टी काय अवलंबून आहेत. आणि म्हणून हा गर्वी स्वीकारणारा अवतार आहे. दवडणं कुणाचं करतात हेही महत्वाचं आहे. कुण्या जीवाचा दवडणं करतात परमेश्वर? श्री गोविंद प्रभू बाबांचा दवडण्याचा अवतार आहे. त्या मात्या पित्याच्या पोटी खऱ्या अर्थानं एक बालक जन्माला येणार होतं, पण त्याला दवडून सुखफळाला पाठवलं आणि श्री प्रभू बाबा त्या ठिकाणी गेलेत. त्या जीवाचे देहधर्म गुणधर्म स्वीकारलेत, वेडे पिशे पण स्वीकारलं. मग कुणाचं दवडणं करतात परमेश्वर? की ज्याने अनेकांना देवता भक्तीतून काढून ईश्वर भक्तीमध्ये लावलं असेल, सप्त व्यसनातून काढून खऱ्या अर्थानं त्याला परमेश्वर भक्तीत लावलं असेल, तर त्या जीवाचं दवडणं परमेश्वर करतात. हे आपल्याला करता आलं पाहिजे. आपण अनेकांना धर्माला लावता आपल्याला आलं पाहिजे. ईश्वर भक्ती खऱ्या अर्थानं त्याला शिकवता आली पाहिजे. आपण ऐकलं सागरदादांच्या भाषणातून काहीतरी सांगितलं त्याने. 27 वर्ष झाली, कमी नाही 27 वर्ष. 27 वर्षात माणूस तरुण होतो, आहे की नाही? मग आता तुमचं मंडळ तरुण झालेलं आहे. पण हे तरुण होत असताना 27 ची जर बेरीज केली, 7 आणि 2 9 होतात. तर देवतेच्या 9 थोव्याच्या पहिल्या तीराकडे असलेला साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूही आमच्या हृदयात वसला पाहिजे. हेही तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून 27 आकडा फार महत्वाचा आहे. इथे श्री प्रभू बाबा सुद्धा दवडण्याचा अवतार झालेले आहेत. आता पतित उठवण्याचा आहे तो अत्यंत महत्वाचा. बघा तुम्ही जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल, श्री चांगदेव द्वारावतीचे ज्ञानशक्ती लागी गुरु प्रभूचे. श्री चांगदेव द्वारावतीचे ज्ञानशक्ती लागी गुरु प्रभूंचे. त्याची श्री प्रभू गुरु तयाचे श्री चांगरूपी चक्रधरांचे. काय गंमत आहे सागरदाता, बघा नाही गंमत आहे यार. श्री चक्रपाणी महाराजांपासून ज्ञानशक्तीचा स्वीकार आमच्या श्री प्रभू बाबांनी केला, आहे की नाही? श्री प्रभू बाबांचे ज्ञानशक्ती गुरु कोण? श्री चक्रपाणी महाराज. आता गंमत अशी झालेली आहे की त्या श्री चक्रपाणी महाराजांनी कामाख्या निमित्त पूर तेजलं आणि कामाख्या निमित्त पूर तेजल्यानंतर हरिपाळ देवाच्या शरीरात प्रवेश केला. चक्रपाणी महाराजांनीच हरिपाळ देवाच्या शरीरात प्रवेश केला आणि इकडे श्री चक्रधर म्हणून खऱ्या अर्थानं जीव उद्धरण्याचं कार्य करायला लागले. त्या श्री चक्रधर स्वामींनी श्री प्रभू बाबापासून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला, म्हणजे शिष्यालाच गुरु केलं. ही परंपरा गंमत नाही. शिष्याला गुरु केलेला आहे. बघून घ्या तुम्ही. श्री प्रभू बाबा, श्री चक्रपाणी महाराज, श्री प्रभू बाबा आणि नंतर श्री चक्रधर स्वामी. तेच ही परंपरा आम्हाला खऱ्या अर्थानं दाखवलेली आहे. मग हरिपाळ देवाच्या शरीरात प्रवेश का? इतरही असतील ना. पूर जर उठवलं तर मग हरिपाळ देवाचंच का उठवलं? आहे माहित काही असू शकतं. हरिपाळ देवाचंच पूर का उठवलं त्यामागे मी खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो की आमचा हा साधक इतका महत्वाचा आहे. लक्षात घ्या, आमचा भिक्षू कितका महत्वाचा आहे. तो जेव्हा आपलं अनुसरण करतो त्यावेळेस श्री गुरु त्याच्या हातामध्ये झोळी देतात. आता खऱ्या अर्थानं झोळी त्याच्या हातात दिलेली आहे. ती झोळी अत्यंत महत्वाची आहे.
आमचा साधक ज्या वेळेस भिक्षेला जातो, 5 सूचना आहेत त्याला स्वामींच्या. निर्धूम नगर झालिया भिक्षे रिगिजे. आता नगरच निर्धूम होत नाही, होतात का? आता गॅप झाले बाबा. पहिले कौलातून धूर दिसायचा आणि मग त्या कौलातून जो धुराचा डोंब दिसत होता त्यावेळेस आमचा साधक लक्षात घेत होता की स्वयंपाक सुरू आहे. ज्या वेळेस तो धूर कौलातला एकदम कमी कमी होत जात होता त्यावेळेस आमचा साधक समजत होता की आता स्वयंपाक झालेला आहे. निर्धूम नगर झाली या भिक्षेरिगीचे. आणि मग तो आमचा साधक त्या खुट्याची झोळी काढत होता, हातात घेत होता, उत्तरा पंथाकडे ती दाखवत होता, देवाला दंडवत करत होता आणि भिक्षेसाठी निघत होता. लक्षात घ्या मंडळी, पोटाची खळगी भरायसाठी तो निघालेला नाही. मला भूक लागलेली आहे म्हणून तो निघालेला नाही, अजिबात नाही. उद्देश बघा त्याचा आता झोळी घेऊन निघण्याचा की कवण्या एका साधनवंता कारणे, कुण्या एका भाग्यवंता कारणे माझा साधनदाता गावात आला असेल, त्याची आणि माझी या निमित्ताने भेट होईल. या पवित्र उद्देशाने हातात झोळी घेऊन तुमच्या दारासमोर तो साधक उभा झालेला असतो. तिथेही बंधन आहे त्याला. क्षण एक उभ्या राहायचे मग निघोणी जायची. एकच क्षण थांबायचा. तो त्या दारासमोर उभा राहून म्हणतो भिक्षा द्या श्री चक्रधर, मनातल्या मनात देवाला मागतो. आणि हे करत असताना तो क्षण भिक्षा वाढणाऱ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि भिक्षा मागणाऱ्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. भिक्षा मागून आल्यानंतर, कारण त्या भिक्षेत आता 1.25 पळ अमृत आलेला आहे, भिक्षा मागून आल्यानंतर तो साधक बसतो, प्रसाद सेवा करतो. हे सगळं करत असताना उल्लेख आठवतो की रात्री झोपताना काही उल्लेख झाला का. जर झोपताना त्याला मसाल्याचा वांग खाण्याचा उल्लेख झाला असेल तर देवता एखाद्या घरी ज्येष्ठकत्व करून तिथे वांगे, मसाल्याचे वांगे करायला लावील आणि याला ते भिक्षेत येतील. उल्लेखीचा पदार्थ खाता येत नाही आणि म्हणून तो उल्लेख आठवतो. कशाचा उल्लेख झाला का. उल्लेख जर झाला असेल तर आलेला ते अन्न त्याला जमिनीमध्ये निक्षेप करावा लागतो, त्याला खाता येत नाही. आता उल्लेखही झाला नाही पण मिष्टान्न आलेला आहे, पण ते माझ्यासाठी नाही, कुण्या एका अभ्यागता कारणे आलं असेल म्हणून अभ्यागताची वाट पाहावी लागते. हे सगळं झाल्यानंतर तो साधक त्या झोळीतलं ओला ओला आपल्या पात्रात घेतो. कारण आता झोळी महत्वाची आहे. संध्याकाळी भिक्षा मागता येत नाही. संध्याकाळपेक्षा दुपारची आता वेळ सकाळची स्वयंपाकाची बदललेली आहे. लोक स्टँडर्ड झालेली आहे. समाज सुधारलेला आहे. आता कुठे 10-11 वाजता जेवण, आता तर 2 वाजता जेवण व्हायला लागलेलं आहे. म्हणून त्या भिक्षा मागणाऱ्याला सकाळचाही विचार करायला लागतो. आणि मग अशा वेळेस ओला ओला तो आपल्या पात्रात घेतो, कोरडं त्या झोळीत पुन्हा ठेवतो आणि मग तो ते 1.25 पळ अमृत झालेलं अन्न आणि त्याचं सेवन परमेश्वराने सांगितलेलं जे तंतोतंत पालन आहे ते करत तो ज्या वेळेस तिथे आपलं भोजन करतो, भोजन करत असताना त्या अन्नाचं महत्व इतकं आहे, एकही कण तो सांडू देत नाही सांडू देत. एक म्हण आहे मानुभाव संप्रदायात, मुंगळा म्हणे मुंगीला, चल जाऊ मानुभावांच्या पंक्तीला.
ती मुंगी म्हणते, अहो ते काय देतील मेले, पात्र धुवून पेले. पात्राला एकही कण शिल्लक ठेवत नाही. लक्षात असू द्या, साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी या महाराष्ट्राच्या मातीत पहिल्यांदा अन्नाचं महत्व विशद केलं. हे स्वामींनी केलं. आणि संध्याकाळी किती अन्न आपलं वाया जाते, स्वामींचे उपासक म्हणून खऱ्या अर्थानं आपण याचं चिंतन केलं पाहिजे. एकही कण आमचा साधक वाया जाऊ देत नाही, एकही कण वाया जाऊ देणार नाही. आणि मग तो त्या ठिकाणी जेवत असतो अनावधानानं, म्हणजेच नजर चुकीनं. त्या पात्रातला एखादा भाकरीचा तुकडा पडला, त्यांना माहित नाही, ते उठून गेले, लक्ष नाही पडूच देत नाही ते, पण पडला, ते उठून गेले. तेवढ्यात तुम्ही तिथं गेलात, तुम्ही बघितलं की बाबा जेवत होते, त्यांच्या भिक्षेतला पदार्थ आहे, पात्रातला पदार्थ आहे, ही भाकर पडलेली आहे, हा तुकडा पडलेला आहे, तो तुम्ही उचलला निर्विकल्प भावनेनं. याला घाण लागली असेल, हा घाणीत पडला होता, याला घाण लागली असेल, हा कुठलाही विचार डोक्यात न येऊ देता निर्विकल्प भावनेतून तो जर तुकडा तुम्ही उचलला आणि तोंडात घातला, तर साधनदात्याला एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो. साधनदाता म्हणतात, ठीक आहे, ज्या वेळेस आता तुझं हे देह पडेल, ते देह मी स्वीकारेल आणि त्या देहाकडून धर्म कार्य करून घेईल. हरिपाळ देवाच्या जीवनात खऱ्या अर्थानं आलेला हा योग आहे. इतकी ताकद त्या भिक्षेच्या पदार्थात आहे, इतकं महत्व त्या भिक्षेच्या पदार्थामध्ये खऱ्या अर्थानं आहे. आणि म्हणून आमचा जो साधक आहे, तो साधक कुठलीही कृती खऱ्या अर्थानं या पद्धतीनं करत नाही. जे स्वामींनी सांगितलं त्या तत्व सिद्धांताने चालणारा खऱ्या अर्थानं साधक असतो. थोडं 19-20 असू शकेल, स्वाभाविक आहे. हा विशाल संप्रदाय आहे, घरातली 4 माणसं एका मताची असू शकत नाही, एका मातेची मुलं एका विचाराची असू शकत नाही. इथं तर अनेक मातांची एकत्र झालेली असतात, पण ती खऱ्या अर्थानं एका विचारावर साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या तत्वज्ञानाला खऱ्या अर्थानं एका विचारावर चालतात. हेच आमचं खऱ्या अर्थानं महत्व आहे. आज या निमित्तानं खऱ्या अर्थानं चक्रपाणी अवतार दिनाच्या निमित्तानं मला तुमच्याशी संवाद साधण्याचा खऱ्या अर्थानं योग या ठिकाणी आला. खर तर ही दिवस प्रचंड गडबडीचे असतात. आंडे साहेब, त्यांना मी नाही सांगितलं होतं, शक्य होणार नाही. कारण नेमकं काय असतं की हे दिवाळीचे दिवस असतात आणि आमच्या वार्षिक पंक्ती लागलेल्या असतात. तुम्ही म्हणाल पंक्तीसाठी बाबा तुम्ही असं नाही. आता आजची कालची पंगत होती, तो परिवार पुण्यावरून येणार. आजची पंगत आहे, तो परिवार कोल्हापूरकडे आहे, तिकून येणार. आता ते म्हणतात बाबा वर्षातून एकदाच भेट होते हो तुमची, आणि त्याही दिवशी जर तुम्ही आश्रमात नसले तर मग पंचायतन. तसा मी तर आश्रमावर तर म्हणजे पाणी सोडलेलं दिसतं माझं सध्या. मी बाहेरच भरपूर प्रचंड प्रवास असतो. मी इकडेही प्रवास करून आलो. मी येताना नाशिक मध्ये पूर्ण अधिवेशनाचं नियोजन करून आलो. कारण 25 आणि 26 ऑक्टोबरला अधिवेशन आहे अखिल भारतीय महानुभाव परिषदेचं, आणि 25 तारखेला दुपारी 12 वाजता या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस अधिवेशनाचं उद्घाटन करण्यासाठी उपस्थित असणार आहेत. तुम्ही सर्वांनी खऱ्या अर्थानं त्या कार्यक्रमाला यावं ही विनंती करतो. दिवाळीच्या दिवसात अधिवेशन ठेवलंय आम्ही त्यासाठीच की सगळे आले पाहिजे. आणि म्हणून आंडे साहेबांच्या खरं तर आग्रहामुळे ते म्हणे बाबा आता तुम्हाला यावंच लागेल, काही करा.
त्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं येण्याचा योग प्राप्त झाला. मी त्यांना खरं तर त्यांनी ते पाळलं नाही. मी त्यांना एक अट घातली होती. आता अट पाळत नाही हे माझ्या लक्षात आलं. मी त्यांना अट घातली होती की 1 वाजता मला मोकळं करा. पण सूत्रसंचालक असा तुम्ही ठेवला की बस, कारण त्याचंही नाव मोहन आणि माझंही पहिलं नाव मोहन. गोंधळ नेमका इथे झाला. दुसऱ्या नावाचा असता ना तर मी जमून घेतलं असतं. मी त्यांना म्हटलं असतं 1 वाजता मला मोकळं करा, कारण मी गाडीने आलो आणि प्रचंड खाडी पार करायला तुमची जी आहे ठाण्यापासून प्रचंड गर्दी, म्हणजे काही विचारू नका, असं वाटतं की गाड्यांचा महापूरच आला, इतकी प्रचंड गर्दी असते. त्याच्यामुळं म्हटलं वेळ होईल मला आणि पोहोचणं अत्यंत गरजेचं होतं. पण त्यांच्या आग्रहामुळं खऱ्या अर्थानं इथं आलो. आणि या ठिकाणी काय कुठला उत्थान, आता उत्थान म्हणा की विकास म्हणा, हे सगळं तो आहे आमचा साधनदाता. आम्ही काही नाही. तोच खऱ्या अर्थानं आमचा उत्थान करणारा आहे आणि तोच खऱ्या अर्थानं आम्हाला परमेश्वर प्राप्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा सर्वांगीण विकास करणारा आहे. आपण काही नाही. हे आता लोक विरुद्ध लावत चालतात. आपण आपली सेवा करत राहायची, एवढं ध्येय आपल्या डोळ्यासमोर असतं. ते कुठे असो, कोण्याही ठिकाणी असो, ते असतं. अजूनही मी शासनाला परेशान करतो एवढं मात्र खरं असतं. आणि ते माझ्यापासून जरासे परेशानही असतात. मी त्यांना आता सांगितलं की नाही जमणार. 26 जानेवारीच्या दिल्लीच्या परेड मध्ये आमचा रथ चित्ररथ असला पाहिजे. तो अभिजात मराठी आणि रिद्धपूर म्हणून तो चित्ररथ असला पाहिजे. आणि होईल इथे तो चित्ररथ असेलही यावेळेस 26 जानेवारी मध्ये तुम्हाला तो बघायलाही मिळेल दिल्लीमध्ये परेडवर. म्हणजे सर्वज्ञांचे विचार खऱ्या अर्थानं आमच्या साधकांनी पोहोचवलेले आहे. पोहोचवलेले नाही असं नाही. आमच्या साधकांनी प्रचंड काम केलं. 5,500 ग्रंथ लिहिले. आपण म्हटलं इथं का ते आता हिंदीत केले पाहिजे, इंग्लिश मध्ये केले पाहिजे. तुझा अस्मात कस्मात मी नेणे का, हे वाक्य या खऱ्या अर्थानं आहे. पण आता इंग्लिश पर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. कारण आजची शिकणारी जी पिढी आहे ती थोडी वरची आहे. म्हणून तर मराठी शाळा बंद होत गेल्या. आणि मराठीचा अभिमान आम्हाला भरपूर. मुलाला मराठी येत नाही, मुलगा कॉन्व्हेंट मध्ये आहे की नाही स्थिती. खरं तर मराठीची अस्मिता आपण जागली पाहिजे. संस्कृत असो मराठी, संस्कृती भगवान श्रीकृष्णांच्या श्रीमुखातून निघाली तर मराठी साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या श्रीमुखातून निघाली आणि अनेकांच्या हृदयापर्यंत पोहोचली. मी अभिमानानं सांगतो की तुम्ही पंजाब मध्ये गेलात, तुम्ही तेलंगणात गेलात, तुम्ही कर्नाटकात गेलात, तुम्ही हिमाचल मध्ये जरी गेलात तर तिथला आमचा जो साधक आहे तो साधक सूत्रपाठ मराठीत वाचतो, प्राचीत मराठीत करतो आणि आरती मराठीत म्हणतो. स्वाभिमान आहे आमचा. आपण कुठे तिला पोहोचवलं याच्यावर भाष्य करणं चुकीचं होईल. पण आमच्या साधकांनी तिला अटके पार खऱ्या अर्थानं नेऊन ठेवलं. हेही खऱ्या अर्थानं अत्यंत महत्वाचं आहे. मराठीचा आद्यग्रंथ हा लीळाचरित्र आहे. लीळाचरित्र जिथे जन्माला आला तिथे मराठी भाषा विद्यापीठ असावं ही मागणी मी सरकारकडे केली. मागण्या बऱ्याच होत्या. नाही 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 मुंबईत झालं पाहिजे. मी म्हटलं मुंबई मायानगरी आहे हो. मग म्हणे पुण्यात करा, पुणे विद्यानगरी आहे. पुण्यातही मागणी होती, मुंबईतही मागणी होती, अजून 2-4 ठिकाणी मागण्या होत्या. पण मी म्हटलं की हे बघा, खर तर मराठीचा आद्यग्रंथ हा रिद्धपूरला वाजेश्वरीवर लिहिला गेला. जिथे त्या ग्रंथाचा जन्म झाला, बंद करू का, जिथे ज्या नाही हे असं वाजलं म्हणजे आम्हाला त्याची सवय झालेली आहे की वाजल्यावर थांबायला पाहिजे. आणि
जिथे खऱ्या अर्थानं तो ग्रंथ जन्माला आलेला आहे त्याच ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ असावं हे जेव्हा ठणकावून मी सरकारला सांगितलं आणि त्यावेळेस या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनामध्ये रिद्धपूरलाच मराठी भाषा विद्यापीठ होईल हे खऱ्या अर्थानं जाहीर केलं आणि आज ते मराठी भाषा विद्यापीठ त्या ठिकाणी झालं. 50 विद्यार्थी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं परीक्षा देतात. मी तर म्हणेल की व्याकरण तुम्ही तिथे शिकलं पाहिजे, ऑनलाईन क्लास केले पाहिजे. आपण म्हणतो आपल्याला लिहिता येतं, मलाही असं वाटत होतं मी फार छान लिहितो, पण मी फार अचूक चुकीचं लिहित होतो. हे नंतर मला एक क्लास अटेंड केल्यानंतर कळलं की कुठली वेलांटी कुठं पाहिजे, कुठला उकार कुठं दिला गेला पाहिजे हे शिकल्याशिवाय कळत नाही. आणि म्हणून तिथले जे व्याकरणाचा क्लास आहे जबरदस्त व्याकरण तिथं शिकवल्या जातं. आणि म्हणून कसं पत्रव्यवहार करावा, कशा पद्धतीने मेसेज टाकावा मोबाईलवर, किती शुद्ध असला पाहिजे तो. आता लोक मराठी इंग्लिश मध्ये लिहायला लागले, हो ना, मराठी इंग्लिश मध्ये. मग ते पटकन त्याचं जर समजलं तर लक्षात येतं, नाही तर काय लिहिलं हेही समजत नाही, नेमकं काय म्हणायचं आहे हेही समजत नाही. अशा पद्धतीनं मराठी भाषा विद्यापीठ तिथे झालं. मानसशास्त्र तिथं शिकवल्या जातं. MA आहे, BA आहे, डॉक्टरेट होणार पोरं तिथं. आज तिथे विद्यार्थी आहे, कुलगुरूही योगानं डॉक्टर अविनाश आवलगावकर, मराठीतले अत्यंत तज्ञ असलेलं व्यक्तिमत्व. पुणे विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख ते होते, असे त्या ठिकाणी कुलगुरू आहेत. पूर्ण खऱ्या अर्थानं झालं. आणि अविनाश आवलगावकर मराठीतले अत्यंत तज्ञ असलेलं व्यक्तिमत्व, पुणे विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख ते होते, असे त्या ठिकाणी कुलगुरू आहेत. पूर्ण खऱ्या अर्थानं झालं. आणि 200 कोटी रुपये खर्च करून नवीन विद्यापीठाची इमारत लवकरच त्या ठिकाणी उभी राहणार आहे. गेल्या 4-5 महिन्यात जास्तीत जास्त फेब्रुवारी मार्च मध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ठिकाणी येऊन त्या विद्यापीठाचं भूमिपूजन करणार आहेत. ही खरी अजून आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. हे ज्या गोष्टी आपण जर या मागे लागलो नसतो तर मग आपली दखलगाई नव्हती. मग मराठीचा आद्य ग्रंथ लीळा चरित्र हा तुमच्या आमच्यात होता, जगात नव्हता. आज जग सुद्धा असं म्हणतं की मराठीचा आद्य ग्रंथ कोणता असेल तर तो लीळा चरित्र आहे. अभिजात भाषेचा दर्जा मराठीला देण्याच्या वेळेसचा विचार करण्यात आला, कारण भाषा जुनी 2000 वर्षाची पाहिजे तर तिला दर्जा दिला जातो. आणि मग आम्ही सांगितलं 2000 वर्ष आहे. तुम्ही बघा, स्वामी श्री चक्रधरांनी छोट्याशा धानाईसाला पैठणला ती कथा सांगितलेली आहे, काऊ चिऊची कथा. कावळ्याचं घर शेणाचं, चिमणीचं घर मेणाचं, धो धो पाऊस पडे आणि मग त्या चिमणीचं आपलं त्या कावळ्याचं घर वाहून जातं, चिमणीचं मेणाचं राहतं आणि ती जी चिमणी आहे ती कावळ्याला चिडवते. ही कथा स्वामींनी त्या छोट्याशा धानाईसाला सांगितली. ही मराठी साहित्यातली पहिली बालकथा आहे, पहिली बालकथा. पण यापुढे जर विचार केला तर ही बालकथा प्रचलित आहे, आधी आहे ती, म्हणून स्वामींनी सांगितलेली आहे. हा निष्कर्ष तिथं लावला आणि मग मराठी ही 2000 वर्षाच्या पूर्वीची आहे. ही त्या कथेवरून सिद्ध झालं, काही लेखांवरून सिद्ध झालं आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. अनेक कामायत पंथातली जी झालेली आता ती सगळीच सांगणं वेळ मलाही जरा लवकर निघायचं आहे आणि तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहित आहे. अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणचे असतील, अनेक पुढचे अजून आहेत. काही थोडस लाडक्या बहिणींमुळे प्रॉब्लेम येतो आहे थोडा आता, पण तो होईल लवकरच मोकळा असंही आहे. पण अशा अनेक ठिकाणच्या आहेत. चेतन आहे नलवाडे, आई माझे, मी सांगतो प्रसाद आमचा मुंबई मंदिरातला, ही दोघं जण
मंत्रालयात जाऊन बऱ्यापैकी माझी मदत करत असतात. आमचे प्रकाश सेठ नन्नावरे आहेत नाशिकचे. या लोकांना जेव्हा अडचण येते मला, आता मी उद्या नाही जाऊ शकत, साहेबांना पत्रिका द्यायची म्हटलं चेतनला जाय बंगल्यावर, मी फोन करून देतो की आलेला आहे पत्रिका, म्हटलं तू पोच तिथपर्यंत. म्हणजे असे जी कामं आहेत ही चेतन दादा, आमच्या श्रीकृष्ण वडाळा मंदिराचे प्रसाद दादा आमचे हे करतात. खरं तर आता प्रसाद दादा 29 आणि 30 नोव्हेंबर या दिवशी कार्यक्रम आहे वडाळा मंदिरात, आणि प्रसाद आणि अर्जुन हे दोघही जण संन्यास घेणार आहेत. तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजेत त्याच्यासाठी, आणि तुम्ही सगळे उपस्थितही असले पाहिजे. दुसऱ्याचा संन्यास बघितला तर आपल्याला संन्यास घेण्याचा योग लवकर येतो. योग लवकर येतो म्हणून कार्यक्रमाला जायचं नाही असं मनात घेऊ नका, पण हाही योग आपल्या जीवनात घडला पाहिजे, हा उद्देश खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण ठेवला पाहिजे.